बकऱ्याला हाणाची मेहनत चालू मित्रांनो. बोकर बघा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमच्या वागेश्वर देवाची यात्रा आणि मंदिर बघा मस्त सजवलेलं आहे. तर आता भाविक भक्त सर्व येतात दर्शन घेण्यासाठी आणि जत्रा पण भरलेली आहे तिकडं. तर तुम्ही पण या पौर्णिमेच्या दिवशी जानेवारी महिन्यात आमची जत्रा असतो दर्शन घेण्यासाठी आणि देवाला बकऱ्या कोंबड्याचं मान दिलं जातं या दिवशी. निखिल भाई आपल्या देवस्थान एकदम जागृत स्थान आहे. जागृत स्थान आहे आणि नवसाला पावणारा देव आहे मित्रांनो वागेश्वर देव. निखिल भाई काट्या पण लावलेले आलेले आहेत. परत ज्यांची शेंडी असते ते काटे घेऊन सुद्धा येतात. तर बघा मंदिर मस्त सजवलेलं आहे. बकऱ्याला हाणाची मेहनत चालू मित्रांनो. बोकर बघा आलेला आहे आपला मेंढा मित्रांनो. जत्रा आहे आणि जत्रेचा मान आमच्या देवाला मेंढ्याचा
बाबा नीट पाय धाव. लगेच ये. स्टॉपला वर. हे बघ यो लिंबू काय काय इकडे देवाचं इकडे तारू पाणी चारा इकडे तेऱ्याला इकडे देवा यो मस्त रे गोळी का इकडे नारळ पोरे तिकडे नारळ पोरे. काकींचं दुकान आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला खूप छान छान व्हरायटीच्या मिठाई वगैरे भेटतील बघा. तरुण युवा तरुण ब्लॉगर, नवीन ब्लॉगर झालेला आहे हरिग्राम गावातला. मिठाईचं दुकान आहे, पाहू शकता तुम्ही. मामा पण बऱ्याच वर्षीपासून येतात. मामा तुम्ही किती वर्ष झालं मिठाईचं दुकान लावता? मला 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली बघा मित्रांनो. जत्रेत आल्यावर मामा काही आणि मिठाई घ्या तुम्ही. आता गावातली आल्या अड्ड्यावर गावातली पोरं ऐकत नाही. लाल काला असे मित्रपरिवार भेटला तर बरं वाटतंय, कारण की आमच्या छोट्या युट्यूबरांना पण तुम्ही सपोर्ट करत असतात नेहमी आणि कुठे भेटले तिथे ओळख देत असतात. हेच मित्रांनो आम्हाला जेवणच्या व्हिडिओ तुला कशा वाटतात? मला फुल चांगल्या वाटतात. मला आवडतात तुझे व्हिडिओ. अशा तू करीत राहा आणि दररोज ब्लॉग टाकीत राहा आम्हाला बघण्यासाठी. एवढाच धन्यवाद ताई सपोर्टसाठी. जर जत्रेत तुम्हाला भूक लागली तर इथं चुलीवरचा वडापाव आहे फेमस वडापाव. जेवण घे, काहीतरी सांग आपल्या वडापावबद्दल. मित्रांनो बघा, महागाईच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक वडापाव स्टॉलवरती खूप प्रमाणात देतात. म्हणजे वडापाव 18 रुपये, पण आपल्याकडे एकदम स्वस्त तुम्हाला वडापाव भेटतील. फक्त मित्रांनो 12 रुपये. बघा इथे पाहू शकता ताजे बनवित आहेत बघा. ते पण गावठी पद्धतीने चुल्यावरती पाहू शकता. चांगल्या प्रकारे टेस्ट आहे. नक्कीच तुम्ही या आणि खा वडापाव. बघा कसे गरमागरम वडापाव. मामा बघा कल्याणाची येतात बांगड्या विकायला दरवर्षीप्रमाणे जाते. मामा तुम्ही किती वर्ष जत्रे जाता? आमच्या 25 वर्षापासून येतात ते बांगड्या विकायला. रस्ता बी ना. अरे 25 झाले असे 26. तुम्हाला काय वाटतंय मामा किती वर्षापासून तुमच्या माहितीनुसार तुम्ही कधीपासून पाहता? 25 झाले. पण तुम्हाला माहिती का नक्की? मला की माहित नाही. दुसरा होता बांगडोळा. कौन बनेगा जॉन बनेगा कौन. जत्रेतला टॅटू. इथे जत्रेतला टॅटू सुद्धा आहे. आणि हे बघा लहान मुले आनंद घेतात टॅटू काढण्याचा. ओरिजिनल रिअल आहे का? रिअल टॅटू काढलेला. टॅटू आपण आपला टॅटू काढता आपण कितीपासून स्टार्टिंग होतं? स्टार्टिंग सांगा तुमची किती रुपयापासून? तुम्ही सांगा किती रुपयापासून? 350 रुपयापासून स्टार्टिंग आहे. हे काढायचे का? नाव जसं मोठं असेल तसं चार्जेस असतील का जास्त? मानणं असतं का जर जत्रेतल्या टॅटूमध्ये एकच सुई वापरतात, पण यांच्याकडे तुम्ही प्रत्येक टॅटूला वेगवेगळी सुई भेटेल तुम्हाला. तर ही बघा आणि स्वस्तात मस्त. आणि इकडे नाव पाहू शकतो. पाहिजे तो टॅटू भेटेल तुम्हाला. आता चालल्यात जत्रेमध्ये फिरायला. दादा काय सांगशील यात्रेबद्दल?
आज आपल्या गेली अनेक वर्ष हरिग्राम गावाचे ग्रामदैवत श्री वागेश्वर देव या वागेश्वर देवाची कृपा सदैव हरिग्राम केवाले गावातील तसेच इतर जे भाविक पौष पौर्णिमेला दर्शन घेण्यासाठी येतात त्यांच्यावर कृपा देवाची असते आणि हा देव कायम सुखादुःखामध्ये हरिग्राम गावातील लोकांच्या हाकेला धावून येतो आहे आणि अतिशय जोरात तर पौष पौर्णिमेला हा उत्सव संपूर्ण हरिग्राम केवाला गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि मी वागेश्वर देवाला प्रार्थना करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की आमच्या गावातील सर्व नागरिकांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान मिळू दे आणि तुझी कृपा सदैव त्या हरिग्राम गावातील केवाले गावातील जनतेवर राहो एवढी आजच्या दिवशी प्रार्थना करतो आणि माझा मुलगा साहिल पाटील माझा भाचा पारस भोईर यांना जेवण आज दर्शनाला चाललो आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादा पण चाललेत दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो मावशीने पण स्टॉल लावले. मावशी तर मागे काय आहेत? ते वेली आहे बाबा. ओके वेणी आहे फॅन्सी वेणी ते 60ला आहे पण 50ला विकते मी आता. सेल आहे त्यांचा पण. सेल आहे माझा पण वेलीचे पण सेल आहे. मावशीच्या पण मस्त फॅन्सी वेणी आहेत बघा 60 रुपयाला. हा सगळं 60ला. आणि इकडे ताई आलं शॉपिंग करायला. ताई घेतली का तुम्ही? हो तर त्यांना पण दिली मी आता. 60 रुपयाला घेतलेली आहे ताई. तर मित्रांनो इथे काय बोलतो त्यांना ब्रोच वेणी बघा कशा फॅन्सी वेण्या आहेत. तर दादा कधीपासून तुम्ही आता जत्रेमध्ये? काल आले होते इकडे. हां चांगलं व्यवस्थित सर्व लोक आहे इकडे आणि आम्हाला आवडलं इकडे येऊन. ओके म्हणजे या तुम्ही पहिल्याच वर्षी आले इथे? पुढच्या वर्षी पण आले होते आता येणार पण परत पण येणार. ओके तर मित्रांनो बघा ते दरवर्षी येतात आपल्या जत्रेमध्ये वेण्या विकायला. तर फॅन्सी वेण्या लग्नासाठी लागणाऱ्या तुम्ही कुठे फंक्शनसाठी पण घालू शकता अशा वेण्या आहेत. काय प्राईज आहे या वेणीची? बघा आम्ही 100ला विकतो पण आता सेल लावले 60 रुपये. ओके एकदम स्वस्त वेणी बघा तुम्ही बघू शकता वेणी फक्त किती 60 रुपयाला. कोणतीही घ्या 60 रुपयाला मित्रांनो. ही आता आजच्या दिवसासाठी ऑफर आहे त्यांच्याकडे. तर ते पनवेलला 100 रुपयाला विकतात. 100च्या खाली कुठेच नाही मिळणार. आम्ही 60 रुपयाला देणार. तर या यात्रेबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल आम्हाला? चांगला मस्त व्यवस्थित आहे सगळं मस्त आवडलं आम्हाला ओके इकडे येऊन. धन्यवाद. तर बोलताना शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट अरे तो आगा टेकराळ याई हां चल कम ऑन. तुझा मित्र आहे बघ त्याला घेऊन ये. तुझा मित्र मानस